मेधा चटकन पुढं झाली, तिनं डोक्यावर ठेवला, काही झालेलं नाही, झोप रे, तू उठल्यावर आपण बोलू. त्यानेही आज्ञाप्रमाण मानून झोपी गेला आणि ही पटकन आवरायला निघून गेली. पटापटापटा तोंड धुवून आवरताना तिचं एकच हे होत होतं की आता परत असीम ज्या वेळेला डोळे उघडेल तेव्हा मी त्याच्या समोर नीट आवरून नेटकी उभी असेन, त्याला जशी आवडते तशी. 10च्या सुमारास डॉक्टर आले. त्यावेळेला असीमने डोळे उघडलेले होते आणि तो हळूहळू बोलायचा प्रयत्न करत होता. बोलतानाच त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर मला बोलायला का त्रास होतोय? डॉक्टर म्हणले, अहो तुम्ही एवढ्या मोठ्या अपघातातनं वाचलात, ते थोडेसे आता मोठ्या सर्जरीज झालेल्या आहेत, थोडंसं तुम्हाला डेव्हलप व्हायला वेळ लागणार आहे. एकदम उठायचा प्रयत्न करू नका, सावकाश. ते मी पहिले बेड वर घेतो, बसल्यासारखे व्हाल तुम्ही, त्यानंतर काय काय जाणवतं आहे त्याच्यावर बघू. 6 महिन्यानंतर त्या कुडीत प्राण परत आलेला होता. तो मेंदू विचार करायला लागलेला होता. डॉक्टरांनी बस्त केल्याबरोबर त्यांनी डॉक्टरांची नजरेला नजर भिडली आणि डॉक्टरांना म्हणले, डॉक्टर सावध, जरा तब्येतीला जपा, उगाच इकडं तिकडं काही खाऊ नका. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. तेही बघायला लागल्यावर 2 मिनिटांनी असं म्हणलं, काय झालं डॉक्टर, असं का बघताय? ते म्हणले, तुम्ही आत्ता काय बोलला? म्हणलं, मी कुठं काय बोललो अजून, मी आहे तसंच, मी फक्त अशी पाठ सरळ केली आणि हालचाली करण्याचा प्रयत्न करतोय, हातपाय तेवढे साथ देत नाही आहेत मला. डॉक्टरांनी भास झाला असेल म्हणून त्याला बाकीच्या ट्रीटमेंट्स दिल्या. एक 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 बेडवर बसल्या बसल्या कशा कशा हालचाली करायच्या, काय काय करायचं, मग उतरायचं आपण उद्या ठरवू बेडवर ना, असं म्हणत ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी बातमी आली, ते काहीतरी बाहेर खाऊन घरी गेलेले असताना त्यांना विषबाधा झाली आणि ते गेले. मेधाला फटकन आठवलं, असीम म्हणला होता, बाहेरचं काही खाऊ नका, काळजी घ्या थोडीशी. ती डचकली, असं का होतं असीमचं? तेवढ्यात ऑफिसचा मॅनेजर भेटायला आला. गुड टू सी यू सर म्हणत, पण असीमने त्या डोळ्यात बघितलं, त्यांनी यांच्या डोळ्यात बघितलं. असीम पटकन म्हणाला, चोरलेले 7 लाख रुपये ऑफिसला जमा केल्याशिवाय मी तुला सोडणार नाही आहे. तो मॅनेजर डचकला. तो म्हणाला, सर काय बोलताय तुम्ही, मी कशाला काय चोरेन ते, आज 20 वर्ष तुमची नोकरी करतोय. असीमनं काही नाही नंतर नॉर्मल बोलायला लागला, काय झालं रे, काय मी काय बोललो का तुला, काय तू विचार कसला करतोय? पण मला क्ल्यू मिळाला होता, या मॅनेजरने 7 लाखाची कुठंतरी अफरातफर केलेली आहे. माझ्यातली CA जागी झाली. मी संपूर्ण अकाउंट्स डिटेल्स अकाउंट ब्रँचकडनं मागवून घेतले. करेक्ट सापडलो, मॅनेजरने 7 लाख रुपये कॅश ट्रान्सफर स्वतःच्या अकाउंटला केलेली होती. ज्या पार्टीची कॅश ट्रान्सफर त्यांनी स्वतःच्या अकाउंटला करून घेतली होती ती पार्टी आमची नेहमीची होती आणि त्यांचा करोडो रुपयाचा व्यवहार आमच्याबरोबर असल्यामुळे त्यांच्या त्या ह्याच्याकडं व्यवहाराकडं कॅश येण्या जाण्याकडं आम्ही कधीच लक्ष देत नव्हतो. मुद्दामून मी त्यांच्या मॅनेजरला फोन केला, मिस्टर मी असं असं चेक करत असताना, माझ्या अकाउंट्स चेक करत असताना माझ्या लक्षात आलं की या तारखेचं हे डेबिट वाउचर तुम्ही पेमेंट केलेलं दिसत नाही आहे. बिल आम्ही आमच्या कंपनीकडनं या तारखेला पाठवलं गेलेलं होतं. तिकडून उत्तर आलं की त्यावेळेला तुम्ही दुसरा अकाउंट नंबर वापरत होता, त्यामुळे त्या सेकंड अकाउंट, पहिल्या अकाउंटवर काहीतरी तुमचे इन्स्पेक्शन चालू होती असं तुमच्या मॅनेजरचा निरोप आल्यामुळं आम्ही दुसऱ्या अकाउंटमध्ये ते पैसे भरले, त्याचे डिटेल्स हे. ते डिटेल्स सतत घेऊन मी मॅनेजरला बोलवलं आणि विचारलं की हे तुझ्या अकाउंटला कसे काय 7 लाख ट्रान्सफर झाले. तो घाबरला, त्यांनी माझे पाय धरले आणि सांगितलं की मॅडम घरी मुलीचं लग्न होतं, चूक झाली माझ्यातनं, नो वे आऊट, तू घर विक काही कर,
आसिम घरी यायच्याच 7 लाख रुपये खात्यावर जमा करून टाकले कंपनीच्या. हे सगळं कळत असताना माझ्या लक्षात आलं की आसिमला काहीतरी वेगळं झालं आहे. त्याला या अपघातात एक अकल्पित शक्ती मिळालेली आहे. तो समोरच्या व्यक्तीच्या चोरी पकडू शकतो का काय काय करू शकतो हे बघायला लागेल. तो पण हॉस्पिटलमध्ये आसिम फेमस व्हायला लागला होता. तो समोर येईल त्या माणसाच्या डोळ्यात 2 मिनटं बघितल्यावर त्याच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा. नाही म्हणायला ज्योत्स्नालाही त्याने सांगितलं होतं. उठल्या उठल्या पहिली तर तीच होती ना. ते त्यांना नंतर सांगितलं अर्थात मला की ती चुकती आहे. हे आसिमनंच पहिल्यांदा तिला सांगितलं होतं. आणि नंतर तिच्यावर लक्षात आलं होतं की तिच्यावर मनापासून प्रेम करणारा, जीवन सोडून तिच्या कोट्याधीश मित्राशी लग्न करायला निघाली होती. तो फ्लर्ट होता. त्याची तीच 7वी का 8वी गर्लफ्रेंड होती. तिनं आसिमपाशी येऊन प्रामाणिकपणे चूक मान्य करून जीवनबरोबर लग्न करायचं ठरवलं. छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी होत होत्या. पण या मिळालेल्या दैवी ताकदीमुळं, एका अकल्पित शक्तीमुळे आसिमबाबत लोकांच्या मनात एक भीतीयुक्त आदर निर्माण झाला होता की हा माणूस आपल्या डोळ्यात डोळे घातल्यानंतर काय बोलेल आणि जे काय बोलेल त्यात आपलं कुठलं रहस्य, आपल्या मनात 100 रहस्य, नेमकं कुठलं रहस्य बाहेर काढेल. लोक त्याच्या समोर यायला कचरायला लागली. त्याच्याशी बोलायला घाबरायला लागली. त्याच्या या नकळत त्याच्याकडनं घडणाऱ्या गोष्टीमुळे खूपसे आमचे मित्र दुरावले. हो, कारण मित्र सर्वांनाच हवे असतात. पण आपल्या चुका स्पष्टपणे 4 चौघात सांगणारा किंवा आपल्याला खडसावणारा मित्र कोणालाच नको असतो. त्याचे मित्रपरिवार हळूहळू बिझनेसवर परिणाम व्हायला लागला. अशातच अनिवेश पुढं आला. बोर्ड ऑफ डायरेक्टरपैकी एक. त्यांनी स्पष्टपणे मीटिंगमध्ये आसिमला सांगितलं की तुमच्या या अकल्पित शक्तीमुळं तुम्ही एकटे पडताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता जर आपल्याला कंपनी चालवायची असेल आणि परत ह्याच्यापेक्षा जास्त फायद्यात जायचं असेल तर तुम्ही चेअरमन पदापासून दूर होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो 16-1 म्हणजे आसिम विरोधात असताना असा मान्य झाला होता. आसिम आता चेअरपर्सन राहिला नव्हता. तो घरी बसूनच इतर काही कामात स्वतःचं मन रमवायला लागला. पण आपल्या तोंडून असं का बोललं जातं आणि आपलं हे जे बोलणं आहे सत्य कसं ठरतं, या 2 गोष्टींचं त्याला उत्तर कधीच देता आलं नव्हतं. बरं, आपण जे बोलतो ते आपल्या लक्षात राहतं हेही त्याला मान्य नव्हतं. मी असं बोललोच नाही म्हणून तो बोलायचा, भांडायला लागायचा. अशी भांडणं घरगड्याशी झाली होती, रखवालदाराशी झाली होती, किराणावाल्याशी झालेली होती, भाजीवाल्याशी झालेली होती. खरंच आसिमच्या लक्षात येत नव्हतं आणि ते बोललेलं नंतर आठवतही नव्हतं. एक दिवस आसिमला मेसेज आला, ग्रुप पार्टी सर्व चेअरमन्सने ठेवलेली आहे, तुम्ही जोडीनं हजर राहिलात तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. जुन्या गप्पा मारू, आपल्या कंपनीच्या डेव्हलपमेंटबाबत चर्चा करू, एक मित्र म्हणून भेटू. अर्थात प्रेषक अनिवेशच होता. मधल्या 6-8 महिन्याच्या काळात
अनिवेश आणि असीमचा काहीच संबंध आला नव्हता. याच माणसांनी आपल्याला कंपनीच्या चेअरमन पदावरून हटवलं. परंतु ठीक आहे, जर आपण असं काही बोलत असू, आपल्याला जर त्यांच्या एखाद्याच्या नजर 2 मिनटं म्हणजे साधारण 30 ते 35 सेकंद नजर मिळवली की त्याच्या मनातलं उत्तर कळतं, मनातला प्रश्न कळतो आणि आपल्याला तोंडून उत्तर निघून जातं. त्यामुळे असीम आजकाल कुणाशीच नजर करत नव्हता. शक्यतो नजर टाळायचा. आयदर तो वर बघत बोलायचा किंवा समोरच्या माणसाला सोडून इकडं तिकडं बघत बोलायचा. कारण आपल्या हातनं ते चुकीचं काही घडू नये म्हणून तो स्वतःला घाबरायला लागला. त्या दिवशी त्यांनी ठरवलं की नाही, जाऊ आपण जुने रिलेशन्स परत एकदा नवीन करू आणि त्यांना दाखवून देऊ की आता मी असं काही सांगत नाही. आता माझी ती शक्ती मला सोडून गेली आहे किंवा दादा मी कोणाच्या डोळ्यात डोळे घालून फार वेळ बघतच नाही. असीमच्या या म्हणण्याला मेधाने उत्साहाने साथ दिली. तीही कंटाळली होती. पहिले 6 महिने वर्षातले हॉस्पिटलमध्ये झोपण्यात गेले होते आणि नंतरचे 6 महिने हे सगळे राडे निस्तारण्यात चालले होते. चला, यांनी 31st पार्टी केली आहे आणि अनिमेशनी त्यानिमित्ताने बोलवलं आहे सगळ्या डिरेक्टर्सना. एक थोडीशी कटुता संपली तर परत मैत्री होऊ शकते. या हिशोबाने ती उत्साहाने सळसळून तयार झाली. दोघांनी आवरलं. आवरत असतानाच असीमला काहीतरी अभद्र घडणार आहे अशी शंका येत होती. पण असीमने ते सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष ठेवलं. त्यावेळेला मेधाने पटकन विचारलं, 1 फॉर द रोड करून निघायचं आहे? तो म्हणला, काहीच हरकत नाही. जीन आण आपली नेहमीची विथ कॉड्रा. तिनं 2 ग्लास तयार केले. 1 ग्लास असीमच्या हातात दिला. चीअर्स करून दोघांनी ग्लास एका दमात रिकामे केले आणि गाडी काढून निघाले.